सासरची माणसं जर समजूतदार नसतील ना, तर मग काही वेळा त्या घरातल्या सुनेचा पण नाविलाज होतो बरं का. तिची इच्छा नसताना पण तिला माहेरी यावं लागतं. माहेरच्या 100 लोकांचं नावं ठेवून घ्यावं लागतं. कारण तिनं सासरी किती जरी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न केला, किती जरी समजून वागण्याचा प्रयत्न केला, तरी पण जर सासरचे लोक समजून घ्यायलाच तयार नसतील तर ती बिचारी सून करणार काय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सासू सासरे दीर हे कसे बी असू द्यात, पण प्रत्येक पुरीला जी आशा असती ते आपला नवरेनं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. पण त्या घरात नवराच जर आपल्या बायकोला समजून घेत नसेल, काय खरं काय खोटं नाही बघता, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीनं काहीही सांगितलं, काहीही भडकवलं, काहीही कान फुकले, मीठ मसाला लावून सांगितलं आणि त्यावर लगेच विश्वास ठेवत असेल, तर त्या घरातल्या नवीन सुनेनं काय करायचं, त्या घरातल्या सुनेनं काय करायचं. कारण कसं असतं, मुलगी सासरी गेलेली असती ना, त्यावेळेला तिच्यासाठी घरात सगळं नवीनच असतं. नवीन घर, नवीन परिवार, नवीन माणसं, तरी पण ती ॲडजस्ट करून घेते. पण जर सासरचे लोकच कुठल्या गोष्टीची ॲडजस्ट करून घेत नसतील, तर मग ती त्या घरात नवीन गेलेली पोरगी काय करणार. आणि ती पोरगी कुणाकडे बघून गेलेली असती, आपल्या नवऱ्याकडं. पण नवराच जर शेवटी बैमान निघला, तर मग तिला पर्याय एकच असतो ना, शेवटी माहेरच. कारण तिनं जायचं कुणाकडं. तिनं माहेरी नाही येता जर असं कुठं आजूबाजूला स्वतः करून खायला लागली, तर हीच सासरचे लोक काय म्हणणार की ही पोरगी माहेरी गेलेली नाही, ही पोरगी आमच्यापाशी नाही, म्हणजे हिला कुणाचा तरी कोणतरी आहे जो खंबीर हिच्या बरोबर आहे म्हणून ही एकटी करून खाते, म्हणतील का नाही. मग त्यामुळं कसं असतंय मला सांगा, आता पोरगी जेव्हा लग्न करून येते ना, तेव्हा काय ठरवून येते का हो? का तिनं लग्नाच्या आधी पुस्तकं वाचलेली असतात की सासरी गेले गेल्या सासूबरोबर भांडणंच खेळायचे, सासरी गेले गेल्या नवऱ्याबरोबर भांडणंच खेळायचे, सासरी गेले गेल्या नंदेला दिराला जावला खोटारपणाच करायचा, असं ठरवून तर येत नाही ना. तिनं तुमच्या घरात आल्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तिला ट्रीट करताय, ज्या प्रकारे तुम्ही तिला वागणूक देताय, तरी ती नवीन नवीन सहन करते की. कारण तिला त्या घरातल्या चालीरीती माहीत नसतात. त्यावेळेला तिने एक विचार करते, चला बाबा ह्या माणसांचा असा स्वभाव आहे, पण आपण जर ह्यांना काय उलटं पालटं बोललं, ह्यांच्या विरोधात गेलं, तर आपल्यालाही हाकलून देतील, नांदवणार नाहीत.